फुलेंचं मी केलेलं की निळू फुले जर क्यूसेट झालं तर कसं होईल. यावेळेस थोडा चेंज आहे, कारण आता आपण युनिट 3चं कन्स्ट्रक्शन बघून आलो, पुढच्या वर्षी ते चालू आहे. तर त्यासाठी राज ठाकरेंनी व्यूहरचना केलेली आहे आणि त्यासाठी ते प्रचार करत आहेत. त्यांचं जे शिवाजी पार्कवर भाषण झालेलं भाषण तसं ते फक्त मुद्दे आपले इथे उपस्थित सर्व अॅनालिस्टला माझा नमस्कार. ज्यावेळेला पक्षाचा विचार करत होतो त्यावेळी माझ्या मनात फक्त एकच विचार होता की सिप्लामध्ये इंटरव्ह्यू देणाऱ्या प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे की त्याला राज ठाकरे बरोबर काम करायचंय. त्याची आई त्याचे वडील यांना असं वाटलं पाहिजे हा राज ठाकरे बरोबर काम करतोय, कुठे फुकट गेलेला नाहीये मुलगा. आज इतके दिवस झाले मी बोलतोय, बोलत राहा, बोलायला नाही पडले. सांगा ना काय चुकलं माझं. माझ्या अॅनालिस्टची कोणी बाजूच घ्यायला तयार नाही. हा कोणता प्रकार. हे बघा, मी जे बोलतो ना, मी ज्या अॅनालिस्टसाठी बोलतो ना, माझ्या एका वाक्यावर संपूर्ण सिप्ला पाताळगंगाचा एकूण एक अॅनालिस्ट एकवटतो. याचा अर्थ मी जे बोललो ते तो रोज भोगत होता म्हणून मी बोललो. इकडे काय पाहतोय आपण. इन्सिडेंट झाला अॅनालिस्ट एरर, झाला अॅनालिस्ट एरर. काय चाललंय काय. मग ते इन्व्हेस्टिगेशन चालू करणार, रिपेट बघणार, आज बघणार, ते रिपोर्ट बघणार, ऑनलाईन एंट्रीज आहेत की नाही. अरे पण कशासाठी हे सगळं. काय गरज आहे या सगळ्याची. नाही, मान्य आहे माझ्या अॅनालिस्टकडनं चुका होत असतील, नाही होतात. परंतु ओएस कंप्लीट झाल्यावर 10 जणांना दाखवणार. 10 जण, त्यामुळे 10 मुद्दे काढणार. कशाला आपणच आपल्या चुकांचं प्रदर्शन करायचं. ते एक तिकडे फिरतात, ते काय ते QA QC. आता ते रिव्ह्यू शीट असते आणि पॉइंट काढत फिरतात. एक पॉइंट काढला की चला साहेबांकडे. हा कोणता नाही. पण पॉइंट काय, परवाचीच रिव्ह्यू शीट मी दाखवतो तुम्हाला. माझ्याकडे पुरावा आहे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. काय रिव्ह्यू शीट मध्ये पॉइंट होता की आर्टिमेटर स्टँडर्ड व्हायल फाउंड नियर द बॅलन्स एरिया. आता हा काय पॉइंट झाला का. आता बॅलन्स जवळ व्हायल मिळणार नाही तर का बिस्किटच्या पुढे टॅबलेट मिळणार नाही तर काही लिमलेटच्या गोळ्या मिळणार. हे कळायला नको काय. माझ्या त्या माणसांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काही म्हणणं नाही. माझं त्या रिव्ह्यूअर बद्दल काही म्हणणं नाहीये. पण कोणते घेताय पॉइंट तुम्ही. आपल्याकडे एवढे सोफिस्टिकेटेड बॅलन्स आहेत, 6-6 डिजिट बॅलन्स आहेत. माझा अॅनालिस्ट जेव्हा तिथे वेट घ्यायला जातो तेव्हा 5 ते 7 मिनिटं लागतात त्याला वेट घ्यायला, एक बॅलन्स स्टेबल व्हायला. हा विचार करा दिवसात नव्हतो किती वेट काढतो. हे पॉइंट घेऊन जाणार नाही साहेबांकडे. तो डीटी ऑपरेटरचा फॅन गेले 6-7 महिने फिरतच नाही. समजा माझ्या अॅनालिस्टला एका बॅचचा डीटी करायचा असेल तर त्याला घाम फुटतो. कधी टेम्परेचर रेंजच्या बाहेर जाईल सांगता येत नाही. बरं, हा पॉईंट त्यांच्या रिव्ह्यू शीट मध्ये येत नाही कधी, तेव्हा नाही जात कधी साहेबांकडे. त्यांच्या रिव्ह्यू शीट मध्ये पॉईंट काय, ऑनलाईन एंट्रीज मिसिंग, ऑनलाईन चेक बाय मिसिंग, 5 लेवल मिसिंग. आता अख्ख्या लॅबमध्ये एकच 5 लेवलची सिस्टीम आहे.
पण माझा अॅनालिस्ट जेव्हा तिथे 5 लेबल काढायला जातो तेव्हा त्याला अर्धा पाऊण तास वेटिंग करावं लागतं. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा नंबर येतो तेव्हा नेमका त्या प्रिंटरला नाही तर सॉफ्टवेअरला काहीतरी प्रॉब्लेम. मग आता ही चूक कोणाची मला सांगा. पण नाव माझ्या अॅनालिस्टचं. इथे नाही यावंच वाटत इन्व्हेस्टिगेशन करायला. ते एक तिकडे बसलंय ते दुकान उघडून काय WH कामेश्वर काय ते तो असा म्हणला म्हणे सकाळी 9 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 5 याच वेळेस स्टँडर्ड मिळेल, इम्प्युरिटीज मिळतील, अन्यथा मिळणार नाही. हे बरं आहे. म्हणजे माझं अॅनालिस्ट मर 12 14 तास इथे काम करणार आणि त्याला लागलेल्या स्टँडर्ड फक्त 1 तासच घ्यायचं. अकाउंटंट आहे. लॅब सपोर्ट सेक्शन म्हणवता ना तुम्ही, मग आता सपोर्ट करता लॅबला. इथे उपस्थित माननीय QC हेड, लॅब QA QC हेड यांच्यासमोर मी सांगू इच्छितो, माझ्या अॅनालिस्टला तो मागेल तेव्हा, त्याला लागेल तेव्हा स्टँडर्ड उपलब्ध झालं पाहिजे. पुढच्या वर्षी दिसेल. दर 2-3 महिन्यांनी यांचं ऑडिट असतं. काय झालं तरी याची व्हिजिट, त्याचं ऑडिट. बरं ते परदेशातून परप्रांतीय येणार आणि आपल्या भूमिपुत्रांचं ऑडिट करणार. आपण का नाही इथून सांगतो, सर्वांसमक्ष सांगतो, जन्माने मराठी असलेल्या माणसाशिवाय कुठल्याही माणसाला ऑडिट करण्यासाठी लॅबमध्ये पाहू शकतो. पुढच्या वर्षी दिसेलच. मागे साहेब इथे आले त्यावेळेस तीच घोषणा. पॉल सिद्धू साहेब आले त्यावेळेस काय घोषणा, WHO तो जाती है, MHRA बाकी है. MHRA बाकी याचा अर्थ काय होतो की अॅनालिस्ट तुम्हाला रेमटवणं अजून बाकी आहे. स्वतःच बोलत नाही मी. टाइम ऑफिस मधनं माझ्याकडे लिस्ट आहे सगळी. टोटल QC मधले 55% लोक अशी आहेत जी रोज 12 तास काम करतात. हे ऑडिट नसतानाच सांगतोय मी. 30% लोक अशी आहेत की 10 ते 12 तासाच्या मध्ये काम करतात आणि उरलेली फक्त 8 तास काम करतात. बरं, वरती ते बसलेलेच आहेत प्रोडक्शनवाले. कधी मला तेव्हा फोन करतात, 4 वाजता ही बॅच येणार आहे, मला रिलीज पाहिजे. अरे हो, हा कोणता प्रकार. म्हणजे 1 तास बॅच होत नाही बॅच यायला तर यांना रिलीज पाहिजे, मग घेऊन टाका. कशाला नावाला QC ला महत्व देता तुम्ही. काय झालं तरी आमच्या अॅनालिस्टवर दबाव आहे. आणि हे का होतंय, कारण QC वाले तुम्ही बोलत नाही म्हणून होतंय. एकदा तुम्ही बोलायला लागा, बघा कसे सरळ येतात.